प्रत्येक महिला सक्षम झाल्यावर समाज सक्षम होतो। तर खुशी फाउंडेशन ही फक्त एक संस्था नाही, तर ती अनेक महिलांच्या नवीन सुरुवातीची एक संस्था आहे। तर आपल्यासोबत आज आहे या संस्थेचे अध्यक्ष मिस वीना शालोम मॅम आणि सेक्रेटरी सुरेखा मॅम आणि कमिटी मेंबर उषा मॅम। तर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। नमस्कार। तर प्रथमतः तुमचे खूप धन्यवाद मॅम, तुम्ही आम्हाला इथे येण्याची संधी दिली व आम्हाला तुमच्या कार्याबद्दल जाणून घ्यायची संधी दिली, तर त्यासाठी खूप धन्यवाद। तर तुमचा एक थोडक्यात परिचय आमच्या व्ह्यूअर्ससाठी द्यावा अशी माझी विनंती आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी वीना शालोम, ह्युमन राईट्स अँड सोशल ॲक्टिव्हिस्ट असोसिएशन या संस्थेमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। खुशी फाउंडेशनची मी फाउंडर आहे आणि माझ्याबरोबर माझे सहकारी सेक्रेटरी आणखीन माझी जी कमिटी मेंबर आहे ते आज उपस्थित आहेत। तर मॅम, पहिला प्रश्न माझ्यासाठी आहे की आपलं जे खुशी फाउंडेशन आहे त्याची स्थापना कशी झाली आणि त्याचा उद्देश काय होता? ॲक्च्युली आमची खुशी फाउंडेशनचा जो आमचा संस्था आहे, मी तुम्हाला माहिती असेल की मी ऑलरेडी ह्युमन राईट्समध्ये कार्यरत होते आणि त्या अनुषंगाने ना माझ्याकडे बरेच महिलांशी निगडीत केसेस यायचे डोमेस्टिक व्हायलन्सवर, आणि त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की महिला ह्या कुठेतरी सक्षम आणि सबल होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही माझे सहकारी जे आहेत, माझी पूर्ण टीम 4-7 जणांची आहे, त्यांना घेऊन आम्ही आमची एक खुशी फाउंडेशन म्हणून एक NGO सुरू केला, ज्यामध्ये आमचा उद्देशच आहे की वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण। यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की आम्हाला पोलीस स्टेशनमधले निसार शेख साहेब जे आहेत त्यांनी आम्हाला ह्या गोष्टीमध्ये एक दिशा दाखवली, एक मार्गदर्शन केलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला। बऱ्याच गोष्टीचे आम्हाला थोडेफार अडथळे आले, पण त्या सगळे आमच्याबरोबर ते खंबीरपणे पाठीशी आमच्या उभे राहिले आणि आम्हाला एक दिशा दाखवली त्यांनी। तर दुसरा प्रश्न असा असेल की आपलं जे खुशी फाउंडेशनचं नाव खुशी ठेवलं आहे त्याच्या मागचं काही कारण आहे? ॲक्च्युली कारण असं नाही, पण आमची अशी इच्छा होती की आम्ही जी संस्था चालू करू ती ह्या उद्देशाने चालू करू की अ स्माईल ऑन एव्हरी फेस, म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हास्य। आणि कोइन्सिडेंटली मला सांगायला आवडेल की माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव आणि माझ्या सेक्रेटरीच्या मुलीचं नाव खुशी आहे, म्हणून आम्हाला ते नाव आम्हाला सुचलं आणि आम्ही ते नाव ठेवलं। मॅम, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते क्षेत्रात तुमचे कामं झालेली आहेत? आत्ता आमचं संस्था स्थापन होऊन कमीत कमी 1 ते 2 महिनेच झाले। त्यामध्ये आम्ही आत्ता सध्याला आरीवर्कच्या बॅचेस घेतलेले आहेत। आरीवर्कचे क्लास घेताना जर बाहेर आपण बघितलं तर आपण कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये लागतात। तीच बॅच आम्ही 1,000मध्ये कंप्लीट करून घेतलेत आणि त्यातही बरेच मेंबर होते। सर्व जणांची बॅच पूर्ण झाली। आता नवीन बॅच आम्ही चालू करतो आहे आणि तो एक उपक्रम झाला। दुसरा म्हणायला गेलं तर आम्ही एक फंड फायनान्स योजना असा एक उपक्रम चालू केलेला आहे, ज्यामध्ये बचत गटासाठी ज्या नियम आणि अटी असतात त्याच आम्ही ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। पण एकत्रीकरून आम्ही एकूण 50 मेंबर घेतलेले आहेत, जेणेकरून कुणालाही पैशाचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यातूनच 2% आपण 50,000 उपलब्ध करून देऊ शकतो, म्हणजे जेणेकरून महिलांसाठीच एक काहीतरी त्यांच्याच बचतीमधून त्यांच्यासाठी आर्थिक मदत होते। आणि आता नवीन आम्ही टेलरिंग क्लासेस चालू करत आहोत, जे आता ह्या 2-3 दिवसात चालूच होतील आमचे टेलरिंग क्लासेस। त्याच्यामध्ये पण आम्हाला बऱ्याच महिलांनी ॲडमिशन घेतलेली आहेत, त्याच्यामुळे ते पण आम्ही खूप अल्प दरामध्ये टेलरिंग क्लासेस चालू करतो। मग हे सगळे जे तुम्ही करताय व त्याला महिलांचा कसा प्रतिसाद आहे? खूप छान प्रतिसाद असतो, कारण आता जर फंडाचंच म्हटलं तर आम्ही फंड योजना जी चालू केली ती एक 50 जणांचा ग्रुप तयार होऊन आणखीन दुसरेही आम्हाला ॲड झालेले आहेत, म्हणजे आम्ही आता पुन्हा नवीन ग्रुप तयार करतोय। जसं आरीवरचा एक गट आमचा पूर्ण झाला आणि आता दुसरा पुन्हा आम्ही चालू करतोय, म्हणजे आम्हाला महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे, बऱ्या प्रमाणात आहे। समाजातील लोकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद भेटतो? खरं तर आम्ही एक खूप चांगल्या उद्देशाने खुशी फाउंडेशन हा NGO सुरू केला। आम्हाला खरं वाटलं नव्हतं की आम्हाला समाजाकडून इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल। आम्ही एक 7 जणांची टीम करून आम्ही रजिस्ट्रेशन करून सुरुवात करायला घेतली होती। आज आमच्याकडे 7 जणांचे 50 महिलांनी ऑलरेडी आमचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेले आहेत
त्यानंतर वेगळे 50 महिला ज्या आहेत त्या आमच्या फाउंडेशनचे फायनान्स योजनेमध्ये त्यांनी स्वतःचं नाव नोंदणी केलेली आहे. आरीवर्कचा पहिलाच क्लास आम्ही आज 1.5 महिना झाला आमचं ऑफिस घेऊन आरीवर्कचा पहिलाच क्लास आम्ही सुरुवात केलेली आहे. अजिबात म्हणजे आमच्याकडे एवढी गर्दी झाली पहिल्याच बॅचला की दुसरी बॅच आम्हाला करायला लागली. आता आम्ही टेलरिंगचा क्लास सुरू करतोय. असे नंतर काही महिला आले की आमच्या मुलांसाठी आम्हाला ड्रॉइंग क्लासेस सुरू करून द्या. कसं असतं की लोकांना जागा उपलब्ध नाही आहे, ती आमच्या खुशी फाउंडेशनतर्फे आम्ही जागा उपलब्ध करून देतोय. आज 1 तारीख आहे आणि आज आमच्या ज्या टीचर्स आहेत म्हणजे ड्रॉइंग टीचर आम्ही हायर केलेली आहे ती मुलांना इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीचे क्लासेस आजपासूनच सुरू होत आहेत. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि बऱ्याच महिला रेग्युलर येत आहेत आमच्याकडे की आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमच्या फाउंडेशनमध्ये. तर उषा मॅम, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आतापर्यंत तुम्ही महिलांसाठी काय काय कार्य केले? नमस्ते. आम्ही महिलांसाठी आत्तापर्यंत म्हणजे महिलांचं सत्कार दसऱ्यामध्ये महिलांचा सत्कार केलेला आहे. म्हणजे आता गरजूगार आहेत, काही रिक्षा चालक आहेत, अपंग आहेत, सगळं स्वतःच्या पायावर स्वतः उभे आहेत, त्यांना आम्ही सत्कार केला आहे त्यांचं. परत चष्मा वाटप फ्रीमध्ये ते केलेलं आहे. परत कंदीलं बनवून कंदिलाचं हे केलेलं आहे. परत आता दिवाळीमध्ये निःशुल्क स्टॉल लावायला दिलेले महिलांना. असं सगळं भरपूर महिलांसाठी आम्ही कार्यक्रम केलेले आहे. तर आपल्यासोबत आता आहेत सुनीता लोट, ज्यांनी नुकताच आता ह्या फाउंडेशनचा मेंबरशिप फॉर्म भरला आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. मैडम, मैंने खुशी फाउंडेशन में फर्स्ट टाइम ज्वाइन किया है और पहले मैं अकेली थी. फूलों का मेरी दुकान है, मैं काम करती थी. काफ़ी लोगों ने मुझे तंग किया, बहुत परेशान किया, मेरे साथ कोई नहीं था. फिर मुझे एक मेरी फ्रेंड ने बताया सुरेखा मैडम के बारे में कि आप इनसे कांटेक्ट कीजिए, ये आपकी मदद करेंगे. नारी शक्ति का मुझे पता चला. मैंने सुरेखा मैडम से बात की कि दीदी ऐसे मुझे बहुत से लोग तंग करते हैं, दुकान बंद करने के लिए बोल रहे हैं. मैं हैंडीकैप हूँ, 2 बच्चे मैं अकेली पाल रही हूँ, एक लड़का है मेरे को, एक लड़की. तो सुरेखा मैडम फिर मेरे को मैडम के पास लाई, बीना मैडम के पास. बीना मैडम से मेरा पूरा प्रॉब्लम बताया कि बीना मैडम, सुनीता मैडम अकेली है ये और 2 बच्चे पाल रही है, इनकी फूलों की दुकान है और इनको मुझे मंदिर की तरफ बहुत से लेडीज़ ने भी बहुत तंग किया, लड़ाई झगड़ा किया. तो मैडम ने मुझे बोला कि ठीक है, हम देखते क्या होता है क्या नहीं, लेकिन अभी आप हमारे साथ रहो, देख कुछ होगा तो हम आपका साथ देंगे. तब से मैं इसमें जुड़ी हूँ. अभी तक तो मुझे कोई डिस्टर्ब नहीं कर रहा, तंग भी नहीं कर रहा है. मैं नारी शक्ति में आई हूँ, बहुत अच्छा भी लग रहा है मुझे. हम मतलब जितनी भी नारी शक्ति है एक साथ जुड़ गए तो कोई हमें तंग भी नहीं कर सकता है और लड़ाई भी नहीं करता है. अभी कोई आता भी नहीं है मेरे पास. आराम से मैं अपना धंधा कर रही हूँ, अपने बच्चों को पाल रही हूँ. तो अभी आपने मेंबरशिप फॉर्म भरा तो आपको अभी अच्छा लग रहा है इधर? बहुत अच्छा लग रहा है. आती हूँ, मैडम बुलाते हैं, कोई भी फंक्शन रहता है हम लोग एंजॉय करते हैं, मस्त फोटो एक दूसरे की पिक्स निकालते हैं, अच्छा लगता है पूरा. तर मॅम, घर आणि सामाजिक जबाबदाऱ्या जपून महिलांनी आपलं सगळं घराचं आणि बाहेरचं कसं जपावं, जे पण काय आहे. म्हणजे एक बघा, नारी शक्ती म्हणजे एक खूप हे असते. म्हणजे एक जिद्दीवर अडली ना एक महिला तर काहीही करू शकते. घर पण सांभाळू शकते, जॉबला पण जाऊ शकते, असं बाहेरचं पण करू शकते, मुलांचं पण करू शकते. फक्त जिद्द पाहिजे महिलाला. जिद्द असलं काहीही करू शकते. आमचं याच्यामध्ये फाउंडेशनमध्ये जॉबला जाणारे पण आहेत, ते जॉब करून पण इथं आम्हाला मदतीला येतात. आम्ही तरी आहेत एक 5-6 जण तरी कंटिन्यू आम्ही करतो. आम्ही पण सगळं घरचं पण करून सगळं बाहेरचं पण बघतो आम्ही सगळं. महिलाला फक्त एक जिद्द पाहिजे की आम्ही हे करू, हो, नक्कीच. तर करू शकतो महिला, काही करू शकते महिला. एक नारी शक्ती म्हणजे एक अशी शक्ती आहे की 9 ग्रह कसं 9 देवींचं कसं 9 दुर्गांची हो, हो. शक्ती तसं एक नारीचं शक्ती आहे. मॅम, हा प्रश्न तुम्हाला आहे की खुशी फाउंडेशनला घेऊन तुमचा पुढचा दृष्टिकोन काय आहे? ॲक्च्युली खुशी फाउंडेशनचे आम्ही जो उद्देश आहे तो सगळ्यात मेन होता वुमेन एम्पॉवरमेंटवर. ओके, बट आमचं एक खूप मनापासून आमची इच्छा आहे की आम्हाला आणि आम्हाला ते करायचंच आहे की आम्हाला जे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्यासाठी आम्हाला डे केअर सेंटर सुरू करायचं आहे. त्यानंतर आम्हाला एक अनाथाश्रम सुरू करायचं आहे.
आणि अजून बरेच असे आमचे विजन आहेत. आमचे विजन खूप क्लिअर आहेत. त्यामुळे बघू आता कसं हाऊ थिंग्स आर वर्किंग आउट, बट आय थिंक वी आर गोइंग ऑन वेल. तर मॅम, तुम्ही या समाजकार्यामध्ये किती वर्षापासून आहात? मी ॲक्च्युली 2013ला इकडे बदलापूरमध्ये आले. मी ठाण्याची होती पहिल्यापासून राहणारी. 2013ला बदलापूरमध्ये आल्यानंतर मला माझं एक विजन खूप क्लिअर होतं की मला महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. त्या अनुषंगाने मी बरीच बचत गटं चालू केली. माझं एक महिला मंडळ होतं, जगद्धात्री महिला मंडळ म्हणून. असं बरंच काम मी सुरू केलं. पण आता एक वेगळा ट्रॅक आम्ही चेंज केला आहे आणि आम्ही आमचा एक NGO सुरू केलेला आहे. मग तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्हाला इलेक्शनमध्ये वगैरे उतरायचं आहे? नाही, अजिबात नाही. म्हणजे माझं विजन खूप क्लिअर होतं आणि बेसिकली बघायला गेलं तर आज मी जिथे आहे, जे मी कार्य करते त्यामध्ये मला खूप मानसिक समाधान मिळतोय. अँड इलेक्शन अँड पॉलिटिक्स इट्स नॉट माय पीस ऑफ केक. मग आपल्या पुढच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर तरुण पिढीसाठी काय म्हणजे जितकं बोलायचं तितकं कमी आहे खरं. आजच्या डेटला मुलं जी तरुण पिढी आहे ती जी व्यसनाधीन झालेली आहे आणि खूप चुकीच्या रस्त्याला चाललेली आहे, अंमली पदार्थांचं सेवन करत आहेत आणि त्या गोष्टी खूप म्हणजे डिस्गस्टिंग आहेत आणि त्या फॅमिलीसाठी पण खूप वाईट आहेत. सेकंडली, हल्ली तुम्हाला माहिती असेल तर मॉब लिचिंगचं खूप प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि या मॉब लिचिंगमध्ये मला असं वाटतं ही जी युवा पिढी आहे, मला खरंच कळत नाही की ही जी युवा पिढी आहे ती इतकी क्रूरतेने आणि इतका त्यांच्यामध्ये पॉवर येतो कसं की लॉ हातात घ्यायचं लीगली. सो असं वाटतं की बाबा कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजेत. कारण जेव्हा मॉब लिचिंग होतं तेव्हा ती पूर्ण सिटी जी आहे, पूर्ण समाज आहे तो पूर्ण इफेक्ट होतो आणि त्या एरियामधली जी दहशतीचं वातावरण आहे ते खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणून त्या गोष्टी कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि ह्या ज्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर ह्या मुलांना जे प्रोत्साहन दिले जातं आहे ते कुठेतरी थांबायला हवं. युवा मुलांना मी एकच सांगेन की प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन युअर कॅरियर, बिकॉज तुम्ही तुमचं कॅरियर घडवून तुम्ही कुठेतरी सक्षमपणे उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी चांगलं आहे. आज तुमचे आईवडील जे आहेत ते इतकी मेहनत करतायत, इतकं तुमच्यासाठी स्वप्न रंगवत आहेत आणि तुम्ही एका चुकीच्या मार्गाला जाता, कोणाच्या तरी आमिषाला बळी पडून, पैशाला बळी पडून. तर तसं करू नका आणि डू युअर 100% अँड डू युअर 100% टू युअर पेरेंट्स. धन्यवाद तुम्हा तिघींचं. तुम्ही एवढा तुमचा अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल, आमच्या चॅनलला दिल्याबद्दल आणि एवढा चांगला संवाद आपल्यामध्ये झाला आहे, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट निधीसोबत प्रणवी मोहिते, बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर.